हॅलो नमस्कार. आज आहे पूनमची मेहंदी. तर तुम्ही बघू शकतात इथे मेहंदी जी आहे ना ती काढून झालेली आहेत हातावर पायावरती. छान असं छोटंसं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बॅक साईडला. तर अशी मेहंदी जी आहे ना ते मेहंदी काढून झालेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात इथे अक्षता बनवायचं काम चालू आहे लग्नासाठी. तर ह्या अक्षता घरीच बनवतात, लॉन्समध्ये सुद्धा दिल्या जातात. पण असं म्हणतात की आपल्या लेकीच्या अंगावरती ह्या घरच्या अक्षता पडल्या पाहिजे. तर ह्या घरी अक्षता ज्या आहेत ना त्या बनवत आहेत. हे कलर आहेत आणि ते कलर असे व्हाईट तांदूळ जे असतात ना त्यांना लावले जातात आणि मग ते तांदूळ सुकवले जातात आणि ते सुकल्यानंतरनं छान असे कोरडे होऊन त्याचे अक्षता जे आहेत ना त्या लग्नासाठी वापरल्या जातात. तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपण अक्षता ज्या आहेत ना त्या बनवू शकतो. तुम्हाला नक्कीच यातून आयडिया तर येईलच. तर या टोटल 5 किलो जे तांदूळ आहेत ना त्यांना कलर लावलेला आहेत अक्षतासाठी. त्यानंतर संध्याकाळचे 6 वाजता तुम्ही बघू शकतात मांडवाखाली अंगणात सडा टाकलेला आहे आणि इथे उद्या हळदी आहे ना त्या हळदीसाठी इथे हळद दळायची आहे. जातं लावून हळद दळतात, छान डेकोरेशन वगैरे करतात. उद्याच्या व्लॉग्समध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर इथे असं पाणी वगैरे मारलं आणि शेणानं जे आहेत ना ते असं सारवून वगैरे घेतले आहे. तर ही गावाकडच्या अशा परंपरा असतात, प्रथा असतात. तर त्या म्हणजे खूप छान असतात, बघायला पण खूप छान वाटतात कारण त्या कधीतरीच केल्या जातात. आणि इथे मी सुद्धा माझ्या हातावरती मेहंदी काढत आहे. ही मेहंदी आर्टिस्ट आहे पूनमची. काढून झाल्यानंतर तिने मला पण काढून दिली मेहंदी, कारण मेहंदी काढायला इथे कोणी एक्सपर्ट नव्हतं. त्यामुळे मग तिच्याकडनंच ही अरेबियन मेहंदी जी आहेत ना ती फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही साईडने मी काढून घेतली. तुम्ही बघू शकतात कशी काढलेली आहे. आता संध्याकाळचे 9 वाजलेले होते आणि 9 वाजता हे मेहंदी काढायला मी बसली होती. पूर्ण दिवस आज असाच गेला धावपळीमध्ये. आणि इथे बघू शकतात घराला किती छान लाईट्स लावलेल्या आहेत, फ्रंट साईडने पण आणि बॅक साईडने पण. ह्या रात्रीच्या वेळी बघा किती छान दिसतात. म्हणतं तुम्हाला रात्रीच्याच व्लॉगमध्ये ह्या लाईटिंग्स आहे ना त्या दाखवाव्या. तर अशा पद्धतीने या लाईट्स ज्या आहे ना त्या या साईडने पण अशा लावलेल्या आहेत. तर असं छोटं सिम्पलचं डेकोरेशन आहे ना हे पप्पांच्या घराला केलं होतं.
आणि इथे मित्रांशी चालू आहे मस्ती. मस्त गाण्यावर डान्स पण करायचं काम चालू आहे आणि दूध पण प्यायचं काम चालू आहे. तर इथे सगळ्या आज्या ज्या आहेत ना त्या मस्त गाणं बोलतायत, मस्त लग्नाचे गाणं म्हणतायत. तर जर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर चला भेटू असंच पुढल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.